शिष्य गुरुकडे आला आणि गुरुला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो, गुरुजी, आध्यात्मिकता आणि धार्मिकता ह्याच्यामध्ये काय फरक आहे? गुरुजींनी सांगितलं की आध्यात्मिकता ही अंतःकरणामध्ये असते, धार्मिकता ही बाह्य असू शकते. म्हणून एखाद्या व्यक्तीने हात जोडले, डोळे मिटले, गुडघे टेकले, मान वाकावली, काही प्रार्थना पुटपुटल्या, काही प्रार्थना तोंडपाठ बोलून दाखवल्या, काही तीर्थस्थळांची भेट घेतली, बऱ्याच प्रकारे व्रतवैकल्य, उपास तापास, नवास सायास केले, म्हणजे तो माणूस आध्यात्मिक बनला असं आपल्याला सांगता येत नाही. म्हणून धार्मिक वृत्तीचा माणूस हा कर्मकांडामध्ये गुंतून पडू शकतो, परंतु आध्यात्मिक वृत्तीचा माणूस सर्व प्रकारची धार्मिक कर्मकांडे करूनसुद्धा परमेश्वराच्या आणि माणसांच्या अगदी जवळ असू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या शुभवर्तमानामध्ये ह्या संदर्भात आपल्याला महत्त्वाचा इशारा देऊन ठेवलेला आहे की माणसांनी पाहावे ह्या हेतूने आपले धर्माचरण करण्याविषयी तुम्ही जपा, आपले धर्माचरण न करण्याविषयी तुम्ही जपा. धर्माचरण म्हणजे आपण धार्मिक कृत्ये करत असतो, ती कृत्ये. तशा प्रकारची कृत्ये कोणत्या हेतूने करायची बरे? तशा प्रकारची कृत्ये लोकांनी पाहावी म्हणून नव्हे, तर परमेश्वराने पाहावी ह्या हेतूने करायची. म्हणजे लक्ष लोकांकडे नाही, तर लक्ष परमेश्वराकडे असावं. ह्या अध्यात्माचे 3 स्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर उलगडून सांगितलेले आहेत. आणि हे स्तंभ प्रायश्चित्त काळाच्या पहिल्याच दिवशी राखेच्या बुधवारी आपल्यासमोर उलगडून सांगितले जात असतात की प्रार्थना, उपवास आणि दानधर्म अशा 3 स्तंभांद्वारे 3 प्रकारचे नातेसंबंध माणसाने जोपासायचे असतात, सांभाळायचे असतात आणि विकसित करायचे असतात. कधीकधी असे संबंध बिघडले असतील तर ते सुधारायचे असतात. प्रार्थनेद्वारे परमेश्वराशी असलेला संबंध, दानधर्माद्वारे इतरांशी असलेला संबंध आणि उपवासाद्वारे स्वतःशी असलेला संबंध माणसाने विकसित करायचा असतो किंवा सुधारायचा असतो. त्याच्यामध्येच आपलं अवघं अध्यात्म दडलेलं असतं. म्हणजे आध्यात्मिक जीवन जगायचं असेल तर हा महत्त्वाचा त्रिकोण आपण जोपासणं गरजेचं आहे. परमेश्वर, आपला शेजारी आणि आपण स्वतः. ह्या 3 स्तंभांकडे जर बारकाईने आपण लक्ष दिलं तर ह्या 3 स्तंभामध्ये अजून काही गोष्टी दडलेल्या आहेत. प्रार्थना करायची म्हणजे नक्की काय करायचं? परमेश्वराशी बोलायचं आणि परमेश्वराचं ऐकायचं. दानधर्म करायचं म्हणजे नक्की काय करायचं? माझ्याकडे असलेल्या माझ्या मालकीच्या वस्तूंचा सदुपयोग करायचा. माझ्यापेक्षा दुसऱ्यांची गरज मोठी आहे ह्याची जाणीव ठेवायची. जे माझ्याकडे आहे ते माझं नसून साक्षात परमेश्वराचं आहे. मी केवळ त्याचा रक्षणकर्ता आहे, रक्षणकर्ती आहे ह्याची जाणीव ठेवायची आणि मनमोकळेपणाने त्याचा विनियोग करायचा. उपवास करायचा म्हणजे नक्की काय करायचं? केवळ अन्न त्याग करायचं असं नव्हे, तर त्या अन्न त्यागाच्या काळामध्ये परमेश्वराच्या जवळ जायचं. इतरांच्या जवळ जाण्यासाठी मनोमन समेटाची आणि शांतीची मनोवृत्ती धारण करायची. अशा प्रकारे बाह्य कृती नव्हे, तर अंतर्यामाची मशागत हे अध्यात्माचं महत्त्वाचं लक्षण असतं. शेवटी आध्यात्मिकता म्हणजे काय असते की वास्तवाला भिडण्यासाठी आंतरिक सामर्थ्य मिळवण्याची एक शिस्त असते. ती शिस्त जर पाळली तर माणूस अंतर्यामी बलसंपन्न होऊन बाह्य संकटांना, मोहांना आणि दुष्ट प्रवृत्तींना नक्कीच शह देऊ शकतो आणि दिवसेंदिवस स्वतःच्या जवळ, परमेश्वराच्या जवळ आणि आपल्या शेजाऱ्याच्या जवळ जाऊ शकतो.
अशा प्रकारचं अध्यात्म जोपासण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कृपा द्यावी म्हणून त्याच्याकडे विनंती करूया.